हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देते प्रियानो की परमेश्वराने हा अनुग्रह आमच्यावर केला. आणि ज्या प्रकारे प्रियानो मी देवाच्या वचनाला बघत आहो प्रियानो, आणि जो विषय आम्ही बघत आहो प्रियानो, तो विषय आहे तुमच्या जीवनातील निराशेवर देवाची मात. सो आमच्याही जीवनामध्ये प्रियानो ज्या वेळेस निराशेचे क्षण येतात प्रियानो, त्या निराशेच्या क्षणामध्ये किंवा त्या खिन्नतेच्या समयामध्ये प्रियानो परमेश्वर त्यावर कशी मात करतो प्रियानो, त्याच्या लोकांना कशा प्रकारचं सामर्थ्य देतो प्रियानो, या सगळ्या गोष्टी प्रियानो मी देवाच्या वचनातून बघणार आहोत प्रियानो. आणि ज्या प्रकारे प्रियानो स्तोत्र 42 आणि 5 आणि 6 मध्ये आम्ही बघतो. स्तोत्र 42, 5 आणि 6. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो, म्हणून मी त्याचे पुनरुपी गुणगान गाईन. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की स्तोत्रकर्ता जो आहे प्रियानो, तो त्याच्या प्रियानो जीवाला म्हणत आहे की तू का खिन्न झालास, तू का निराश आहेस. आणि आम्ही बघतो की प्रियानो या खिन्नतेतून बाहेर येण्यासाठी प्रियानो मी बघतो की जो स्तोत्रकर्ता आहे तो त्याच्या जीवाला म्हणत आहे की तू काय कर, देवावर काय कर, देवाची आशा धर. हालेलुया. सो ज्याही वेळेस प्रियानो अशा प्रकारचे प्रसंग आमच्या जीवनात येतील प्रियानो, आम्ही देखील प्रभूला म्हणणं गरजेचं आहे की प्रभू मी तुझी आशा धरली आहे. हालेलुया. कारण आम्ही बघतो की स्तोत्रकर्ता जो आहे तो पूर्णपणे प्रियानो देवावर विसंबून राहत आहे. देवाकडून प्रियानो काहीतरी होईल ही अपेक्षा त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून प्रियानो तो त्याच्या जीवाला सांगत आहे की तू काय कर, देवाची आशा धर, कारण तोच तुझी आशा पूर्ती करणारा आहे. म्हणून प्रियानो ज्याही वेळेस असे प्रसंग तुमच्या जीवनात येतील प्रियानो, तुम्ही देवावर प्रियानो विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा, त्या देवाची तुम्ही आशा धरा प्रियानो, तो परमेश्वर तुमच्या प्रत्येक आशेची पूर्तता करेल. सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही वचनामध्ये बघत आहोत प्रियानो, गणना याचा 11वा अध्याय आणि 15 वचनामध्ये प्रियानो आम्ही बघतो की एक महत्त्वपूर्ण वाक्य प्रियानो या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं प्रियानो. आणि हे वाक्य जे आहे प्रियानो, ते वाक्य कोण बोललेलं आहे माहिती? मोशे. हालेलुया. एक मजबूत दृढ नेता. हालेलुया. ज्याला प्रभूने 40 वर्ष या कामगिरीसाठी प्रभूने त्याला तयार केलं. कुठे तयार केलं? मिस्रात, मिद्यान देशामध्ये. सिस्टरांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. हालेलुया. सो आम्ही बघतो की 40 वर्ष परमेश्वराने त्याला मिद्यानामध्ये प्रिपेअर केलं, तयार केलं, अनेक गोष्टी त्याला शिकवल्या. कारण परमेश्वराला प्रियानो एक खूप मोठी जबाबदारी त्याच्यावर द्यायची होती. आणि आम्ही बघतो की प्रियानो ही जबाबदारी दिल्यानंतर मोशेच्या द्वारे प्रियानो कनान देशाचा प्रियानो इस्रायल लोक वाटचाल करत आहे प्रियानो. आणि प्रियानो बऱ्याच गोष्टी प्रियानो मी बघतो की घडल्या. आणि त्यानंतर प्रियानो ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं गणना याचा 11वा अध्याय आणि वचन 15 मध्ये, त्या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की जो मोशे आहे तो मोशे या स्वरूपाने प्रभूशी बोलत आहे, मला असेच तू वागवणार असला तर, माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास मला एकदाचा मारून टाक, म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही. आम्ही पण कधीतरी बोललो का ह्या वाक्याला? किती जण बोललेत बरं? हालेलुया. मला वाटतं जवळजवळ सगळेच बोललेले आहे की नाही? म्हणजे प्रत्येकाने ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. कधीतरी तुमच्या जीवनात असे टोकाचं निर्णय किंवा प्रियानो टोकाची भूमिका तुम्हाला घ्यावं लागेल, अशा प्रकारचे प्रियानो प्रसंग तुमच्या जीवनात आले प्रियानो. सो माझ्याही जीवनामध्ये बऱ्याचदा प्रियानो असे प्रसंग आले, परंतु या प्रसंगातून परमेश्वराने मला बाहेर काढलं प्रियानो. हालेलुया. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की जो मोशे आहे, जो बायबलमधला एक नायक आहे, एक हिरो आहे, एक दृढ मजबूत विश्वासू आणि प्रियानो इस्रायल लोकांचं नेतृत्व करणारा हा व्यक्ती आहे. हा व्यक्ती साधारण व्यक्ती नाही. परमेश्वराने ज्याला पाचारण केलं आणि परमेश्वर ज्याच्याशी समोरासमोर बोलत आहे असा हा व्यक्ती आहे. साधारण विश्वासणार आहे का? हालेलुया.
प्रभू त्याला बोलतोय, प्रभू त्याच्याशी भेट घेतोय, होणाऱ्या गोष्टी प्रभू त्याला प्रगट करतो. मोठे मोठे चमत्कार करणारा प्रियानो हा मोशे आहे, ज्याच्याद्वारे प्रियानो परमेश्वराने तांबडा समुद्र दुभांगला प्रियानो. अनेक गोष्टी परमेश्वराने मोशेच्या द्वारे केल्या प्रियानो. आणि इतक्या मोठ्या गोष्टी केल्यानंतर पण प्रियानो ज्यावेळेस आम्ही बघतो की तो एका अशा टप्प्यावर येतोय प्रियानो की त्या ठिकाणी तो स्वतःला एकदम अपयशी, हतबल आणि स्वतः प्रियानो एक खिन्न झालेला व्यक्ती प्रियानो आम्हाला बघायला मिळतो प्रियानो. एक मजबूत व्यक्तिमत्व तो आहे प्रियानो. तो विश्वासात वाढलेला व्यक्ती आहे, तो सामर्थ्याने भरलेला व्यक्ती आहे, तो अभिषेकाने भरलेला व्यक्ती आहे. तो काही साधारण व्यक्ती नाही प्रियानो, परंतु प्रियानो ह्या ठिकाणी इतका निर्बल झालेला व्यक्ती तो आम्हाला दिसत आहे. इतका साधारण तो व्यक्ती दिसत आहे प्रियानो की तो स्वतः परमेश्वराला म्हणत आहे की मला असेच तू वागवणार असला तर माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास मला एकदाचा मारून टाक, म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही. सो प्रियानो इतका मोठा बायबलचा नायक, हालेलुया, काय म्हणत आहे, काय म्हणत आहे, हालेलुया. सो प्रियानो आमच्या हे जीवनामध्ये कधी कधी असेच प्रसंग येतात प्रियानो. आम्ही पण प्रियानो इतके हतबल, इतके निराश होऊन जातो प्रियानो. मग ते कदाचित आमचा आजारपण असेल, कदाचित पारिवारिक समस्या असेल, परिवारातल्या व्यक्तीचं व्यसन असेल, कधी ते वादविवाद असू शकतात, कधी कधी प्रियानो इतकं ओझं असेल, कर्ज असेल प्रियानो की ज्याद्वारे प्रियानो आम्हाला वाटतं की नाही आता ह्या गोष्टी मी सहन करू शकत नाही, प्रभू मला एकदाच मारून टाक. सो असे अनेक कारण आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात प्रियानो की त्याद्वारे प्रियानो एक प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतो की आम्हाला वाटतं की मी मेलेलं बरं, मला ह्या समस्या, हे दुःख, हे वेदना, हे वादविवाद, हे लोकांचं बोलणं, ह्या गोष्टी प्रभू मला नकोय. या गोष्टीने मी खूप त्रासून गेलोय प्रभू, या गोष्टी करून करून मी थकलोय प्रभू. मी लोकांचं बोलणं ऐकून थकलोय, नातेवाईकांचं बोलणं ऐकून थकलोय, कर्जदाराचं बोलणं ऐकून थकलोय, घर मालकाचं बोलणं ऐकून मी थकलोय प्रभू. बऱ्याचदा प्रियानो अनेक वेगवेगळ्या कारणामुळे प्रियानो मी थकून जातो, मी निराश होतो प्रियानो. मी बघतो की हा जो मोशे आहे प्रियानो, ज्याला बायबलचा नायक म्हणतात प्रियानो, आम्ही बघतो की तो स्वतः हे शब्द उद्गारत आहे, असेच तू मला वागवणार असला तर माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास मला एकदाचा मारून टाक. तो परमेश्वराला काय विनंती करत आहे, प्रभू तुम्हाला काय कर, इतके मोठे चमत्कार केले. परमेश्वर स्वतः बोलतोय, इतकं मोठं नेतृत्व करतो, इतकी मोठी जबाबदारी आहे, इतक्या लोकांचं नेतृत्व परमेश्वराने दिलेलं आहे, इतकं मोठं पद परमेश्वराने दिलेलं आहे, इतकं मोठं सामर्थ्य परमेश्वराने त्याला दिलेलं आहे की प्रियानो ज्यावेळेस त्याने काठी उगारली प्रियानो, तांबड्या समुद्राचे 2 भाग झाले. इतकं सामर्थ्य प्रियानो मोशेमध्ये आहे. ज्यावेळेस मोशे दर्शन मंडपातून बाहेर यायचा प्रियानो, परमेश्वराचं सामर्थ्य ज्यावेळेस त्याच्यावर होतं प्रियानो, त्याच्या चेहऱ्यातून किरणं निघायचे, त्याच्या चेहऱ्यातून प्रकाश निघायचा. इतका वेळ परमेश्वराच्या सान्निध्यतेमध्ये राहिलेला, इतका उपवास करणारा, इतका प्रार्थना करणारा मोशे या ठिकाणी हतबल झाला, या ठिकाणी निराश झाला आणि तो परमेश्वराला म्हणतो की प्रभू तू आता मला मारून टाक. कारण प्रियानो मी बघतो की जे इस्रायल लोक आहे ते मोशे संबंधी आणि परमेश्वराविरुद्ध कुरकुर करत आहे. सो आमच्याही जीवनामध्ये प्रियानो असे प्रसंग येतात आणि त्यामागे अनेक कारण असतात प्रियानो. हालेलुया. प्रियानो सगळं जर व्यवस्थित असेल तर कोणी असं म्हणेल का? हालेलुया. कोणाला वाटतं का प्रियानो मारावं म्हणून? परंतु प्रियानो आम्ही बघतो की परिस्थिती प्रियानो ह्या टप्प्यावर आम्हाला आणून ठेवते. परिस्थिती प्रियानो आम्हाला अशा प्रकारचं वाक्य बोलायला लावते की प्रभू तुम्हाला मारून टाक. कारण प्रियानो ज्यावेळेस आम्ही खरंच खूप तुटलेले असतो प्रियानो, खरंच प्रियानो मी निराश झालेले असतो प्रियानो, आणि खरंच आम्हाला कुठला मार्ग दिसत नाही, त्याच वेळेस प्रियानो अशा प्रकारचे शब्द आमच्या तोंडातून निघतात प्रियानो.
सो आम्ही बघतो की प्राणो या मागचं जे कारण होतं प्राणो ते म्हणजे प्राणो इस्रायल लोक मोशेसोबत कुरकुर करत होते प्राणो. त्यांनी मोशेजवळ रडगाणं सुरू केलं होतं. कारण ज्या प्रकारे प्राणो वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं 11 आणि 2 मध्ये, गणना 11 आणि 2. तेव्हा लोकांनी मोशेपाशी ओरड केली, तेव्हा अग्निशमला. ह्यावरून त्या स्थळाचे नाव तबेरा असे पडले. वचन 1 वाचा. मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले, तेव्हा परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्याच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राण वचन आम्हाला सांगता 11:1 मध्ये, मग लोक संकटात पडल्यासारखे कुरकुर करू लागले. लोक काय करू लागले? आणि कशासाठी माहिती? मांस खाण्यासाठी, नॉनव्हेज खाण्यासाठी. कारण प्रियानो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले. ते परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले. तेव्हा लोकांनी मोशेपाशी ओरड केली, तेव्हा अग्नी शमला. ह्यावरून त्या स्थळाचे नाव तबेरा असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की वचन 4 मध्ये की त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला आणि इस्रायल लोक ही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, आम्हाला खाव्यास मांस कोण देईल? आम्ही बघतो की प्राणो ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा रडगाणं केलं प्राणो, परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. परमेश्वराने त्यांच्यामध्ये अग्नी पाठवला. पुन्हा प्राणो मी बघतो की मोशेने प्रार्थना केली, तो अग्नी थांबला. आणि त्याच्यानंतर प्राणो हे सगळं घडल्यानंतरही पुन्हा तीच प्रक्रिया. हालेलुया. पुन्हा रडगाणं सुरू, हे प्रभू आम्हाला मांस कोण देईल? कारण प्राणो मी बघतो की ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगता, आणि इस्रायल लोक ही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, आम्हाला खाव्यास मांस कोण देईल? मिसर देशात आम्हाला मासे फुकट खावायला मिळत असत, त्याची आठवण आम्हाला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण यांचीही आठवण आम्हाला येते. हालेलुया. इस्रायल लोकांना कशाची आठवण येत आहे? माशाची. मासे किती जणांना आवडतात? प्रभू येशू ख्रिस्ताने देखील मासेच खाल्ले बरं का. प्रभू येशू ख्रिस्ताचं आवडतं जेवण तेच होतं, है ना. आम्ही बघतो की मासही खाल्ली, है ना. सो आम्ही बघतो की प्रियानो इस्रायल लोक या ठिकाणी रडगाणं कशासाठी गात आहे? त्यांना या ठिकाणी खरबूज खायला मिळत नाही. आणखी कुठले? काकडे आहे, लसूण, कांदे आणि भाजी, शाकभाजी. ह्या सगळ्या गोष्टीपासून ते वंचित आहे. आणि रोज फक्त ते मान्ना खात आहे. काय खात आहे? काय खात आहे? ओके. एकच अन्न खाऊन खाऊन ते कंटाळले आणि नंतर प्रियानो त्यांना नॉनव्हेजची आठवण आली. तर बऱ्याचदा प्रियानो आपण साध्या भाज्या वगैरे बनवल्या ना 4-5 दिवस, तर लगेच नॉनव्हेजची आठवण येते. होतं का नाही असं? इस्रायल लोकांचं पण तसंच होतं, आहे की नाही. कंटाळे मान्ना खाऊन. गोड जो मान्ना होता प्रियानो तो वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा लागायचा. तो मध घालून केलेल्या पुरीसारखा लागायचा, लहान लेकरांसाठी दुधासारखं लागायचं. जे म्हातारे व्यक्ती असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल त्यांना तो मान्ना औषधासारखं काम करायचा. सो प्रत्येकासाठी त्याची चव वेगळी होती. परंतु प्रियानो साधारण त्याची चव मध घालून जी पुरी करतात किंवा जी गोड पुऱ्या वगैरे केक जसं असेल त्या प्रकारे त्याची चव होती. आता कंटिन्यू प्रियानो असं अन्न खाऊन प्रियानो इस्रायल लोक बोर झाले. आपण पण होतो का नाही? की नाही. एकच प्रकारचं जर अन्न कंटिन्यू जर आम्ही खाल्लं, डाळ भाजी किंवा भाजीपालाच खात असलो तर आम्ही पण काय करतो? कंटाळतो, हे की नाही. कंटाळता की नाही तुम्ही? हे ना. मग काय वाटतं? हे की नाही. इस्रायल लोकांना पण तसंच वाटलं बरं का. इस्रायल लोकांना प्रियानो मिस्रामध्ये जे त्यांना मिळत होतं मासे, कारण त्या ठिकाणी कोणती नदी होती? मिस्रामध्ये कुठली नदी होती? मोठी नदी. अहो नाईल. नाईलचंच पाणी मोशेने रक्तात कन्वर्ट केलं, है ना. बरोबर की नाही? नाईलच होती का दुसरी होती?
नाईलच होते ना. ओके, ठीक आहे. सो ह्या नदीमुळं काय व्हायचं, त्यांना भरपूर मासे, पाणी खूप होतं त्या ठिकाणी. मग खरबूज, आणखी काय म्हटलेलं आहे, काकड्या, भाजी, कांदे, लसूण यांची आम्हाला आठवण येते. हालेलुया. पण आता आमचा जीव सुकून गेला आहे. येथे या मानण्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही. शुद्ध साकार करून करून ते सुकून गेले, हे की नाही. त्यांचा जीव कसा झाला, सुकल्यासारखा झाला. आपल्याला पण होतं का असं, होतं का? काही जण हे प्युअर व्हेजिटेरियन असतात, त्यांना ते आवडतं. परंतु काही जण जे नॉनव्हेज खाणारे असतात, त्यांना जर मिळालं नाही लवकर 4-5 दिवस, तर ते पण सुकून जातात. सो तर इस्रायल लोक पण प्रियानो मोशेला काय म्हणत आहे की आमचा जीव सुकून गेलाय, कारण आम्हाला काय होत नाहीये, मांस मिळत नाही. बरोबर, अन्नासाठी कुरकुर करत आहे. प्रवास कुठं करत आहे, कनानच्या दिशेने, आहे की नाही. मिस्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि आता ह्या ठिकाणी त्या मिळत नाही. कधी कधी असं होतं प्रियानो, ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये चालतो प्रियानो, तर कुठेतरी प्रियानो सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील किंवा सगळ्या सुखसुविधा मिळतील असं नाही प्रियानो. बऱ्याचदा प्रियानो आम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आम्हाला त्यागाव्या लागतात. बऱ्याचदा प्रियानो या गोष्टीपासून आम्हाला अलिप्त राहावं लागतं. हालेलुया. असं नाही की परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढले आणि तुम्ही कनानचा प्रवास करत आहात आणि प्रियानो परमेश्वर पुरवठा करेल. परंतु कधी कधी प्रियानो तुम्हाला ह्या गोष्टीची ही जाणीव होईल की एखाद्या गोष्टीपासून आम्ही वंचित आहोत. प्रभू ह्या गोष्टी आम्हाला शिकवत आहे प्रियानो, कारण परिस्थिती नेहमी आमच्या जीवनात सारखीच असते असे नाही. आमच्या जीवनात चढ आणि उतार येत असतात प्रियानो. म्हणून प्रियानो मी शिकलं पाहिजे, जरी आम्हाला कुठेतरी अपुरं पडतंय, कुठेतरी कमी पडते प्रियानो, तर त्यामध्येही समाधानी राहायला आम्ही शिकलं पाहिजे. परंतु प्रियानो असा स्वभाव इस्रायल लोकांचा नव्हता. हालेलुया. कारण प्रियानो ते एकच प्रकारचं अन्न खाऊन इतके कंटाळून गेले होते की प्रियानो ते रडगाणं गात होते. ते मोशेजवळ रडत होते की आम्हाला मांस कोण देईल, आम्ही कंटाळून गेलो आहे, कारण आम्हाला ज्या खरबूज आहे या सगळ्या गोष्टीची आम्हाला आठवण येत आहे. तिथल्या अन्न पदार्थांची आम्हाला आठवण येत असे, जे आम्हाला आवडत आहे त्या ठिकाणी ते मुबलक आम्हाला मिळत होतं. परंतु मी तर आता सेवकाईमध्ये आहे, प्रभूमध्ये आहे आणि ज्या गोष्टी मला पूर्वी मिळत होत्या त्या गोष्टी आता मला मिळत नाही. अशा प्रकारची कुरकुर आम्ही मुळीच करू नये, कारण प्रियानो आमच्या जीवनात चढ उतार येणार. एक टप्पा आमच्या जीवनात असाही येईल प्रियानो की ज्या ठिकाणी प्रियानो अपुरेपणा आम्हाला जाणवेल. हालेलुया. कुठल्या तरी गोष्टीपासून आम्हाला वंचित राहावं लागेल. सो ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की तो पुरवठा करणार आहे, प्रभू पुरवठा करेल. परंतु प्रियानो परमेश्वर ही पण गोष्ट आम्हाला शिकवतो की प्रियानो जी ही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही समाधानी असणं गरजेचं आहे. प्रत्येकच वेळेस आम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आम्हाला मिळतीलच असं नाही. बऱ्याचदा त्या गोष्टीपासून आम्हाला वंचित पण राहावं लागेल, कारण आम्ही प्रत्येकजण कनानचा प्रवास करत आहोत. हालेलुया. म्हणून प्रियानो जर कुठल्या गोष्टी प्रियानो तुम्हाला त्याग करावा लागत असेल किंवा कुठल्या गोष्टी प्रियानो अपुऱ्या पडत असेल, तर त्याबद्दल प्रियानो परमेश्वराकडे कधीच रडगाणं गाऊ नका किंवा परमेश्वराकडे कधीही प्रियानो तुम्ही रडू नका की प्रभू ह्या गोष्टी मला मिळत नाही. सो आम्ही बघतो की हे रडगाणं त्यांनी अगोदर गायलं आणि आम्ही बघतो की परमेश्वराचा कोप त्यांच्यामध्ये भडकला. हालेलुया. आणि नंतर प्रियानो ज्या प्रकारे आम्ही वचनामध्ये बघतो प्रियानो की प्रियानो ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराकडे मांस मागितलं प्रियानो, आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे वचन 11 मला पाहायला मिळतं, गणना 11 आणि 11. मोशे परमेश्वराला म्हणाला, तू आपल्या दासाला दुःख का देत आहेस? तू ह्या सर्व लोकांचा भार माझ्यावर घालीत आहेस. ह्यावरून माझ्यावर तुझी कृपादृष्टी नाही असे दिसते, असे का? या वचनामध्ये आम्ही बघतो की प्रियानो ज्यावेळेस त्यांनी मांस मागितलं प्रियानो, त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं वचन 10 मध्ये की सर्व कुटुंबातील लोक आपल्या आपल्या तंबूच्या दाराशी रडताना मोशेने ऐकले व त्यांच्यावर परमेश्वराचा फार भडकला. मोशेलाही वाईट वाटले
मोशे परमेश्वराला म्हणाला, तू आपल्या दासाला दुःख का देत आहेस? तू ह्या सर्व लोकांचा भार माझ्यावर घालीत आहेस. ह्यावरून माझ्यावर तुझी कृपा दृष्टी नाही असे दिसते. असे का? मी ह्या सर्व लोकांचे गर्भधारण केले आहे काय? यांना मी प्रसवलं आहे काय? जो देश यांच्या पूर्वजांना तू शपथपूर्वक देव केला आहे, त्या देशाकडे तान्ह्या बाळाला सांभाळून नेणाऱ्या पालक पित्याप्रमाणे मी यांना आपल्या उराशी घेऊन जावे असे तू मला कसे सांगतोस? हालेलुया. ज्यावेळेस हे लोक रडगाणं गात आहे, मोशे म्हणतो की मी यांना जन्म दिला का? एका आईप्रमाणे मी यांना घेऊन जाऊ का? हे थोडेसे लोक आहेत का? एक दोघ जण आहे का की मी यांना कवेवर उचलून घेईन आणि त्या देशामध्ये घेऊन जाईल? या सगळ्या लोकांचा भार तू माझ्यावर टाकत आहेस का? इतकांचा भार मला वाहता येईल का? इतक्या लोकांना मला सांभाळून नेता येईल का? जो मी बघतो की हा जो मोशे आहे प्राणो, तो परमेश्वराशी बोलत आहे. आणि पुढे वचन 13 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ह्या सर्व लोकांना पुरावायला मी मांस कोठून आणू? तो परमेश्वराला प्रश्न करत आहे. प्रभू, हे तर लोक मांसासाठी रडत आहे, माझ्याकडे मागत आहे. प्रभू, या लोकांना मी कुठून देऊ? हे लोक इतके मोठे आहे. किती लोक होते? 6 लाख, हे की नाही? 6 लाख पुरुष होते. प्राण, विचार करा, इतक्या मोठ्या लोकांना मांस देणं हे मोशेला शक्य होतं का? इतके मोठे मासे तो कधी धरून आणू शकला असता? हालेलुया. शक्य आहे का? मोशेला ही गोष्ट शक्य आहे का? परंतु परमेश्वराला शक्य आहे. हालेलुया. बऱ्याचदा प्राणो, एखादी गोष्ट करण्यासाठी आम्ही स्वतःला असमर्थ समजतो. प्राणो, आमच्या घराचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही स्वतःला असमर्थ समजतो. आमच्या लेकरांना सांभाळण्यासाठी आम्ही असमर्थ ठरवतो. परंतु प्राणो, बऱ्याचदा आम्हाला वाटतं की मी या ठिकाणी कमी पडेल, मी ही गोष्ट करू शकत नाही, इतक्या लोकांचा भार मी सांभाळू शकत नाही, इतक्या मोठ्या कुटुंबाला, इतक्या लोकांना मी सांभाळू शकत नाही. प्राणो, तुम्ही सांभाळू शकत नाही, परंतु तुमचा परमेश्वर तुम्हाला सांभाळण्याचं सामर्थ्य देईल. सो मोशे या ठिकाणी परमेश्वराला प्रश्न करत आहे की प्रभू, या लोकांसाठी मी मांस कुठून आणू? इतकं मांस मला कुठे मिळेल? मी कुठे जाऊ? कुठून आणू? कारण ते माझ्याकडे रडगाणे गात आहे की आम्हाला खाव्यास मांस दे. हे लोक मोशेला म्हणत आहे की आम्हाला खावायला मांस दे. ते रडत आहे, तंबूपाशी आलेले आहे आणि सगळे प्राणो मोशेकडे येऊन रडत आहे की तू काय कर, आम्हाला मांस दे. आणि प्राणो, मी बघतो की सगळ्या लोकांचं रडगाणं मोशेकडे चाललेलं आहे. मोशे त्यांच्यामध्ये उभा असेल. प्राणो, सगळे लोक त्याच्या आजूबाजूने उभा असेल. सगळे रडत आहे, मांस दे, मांस दे, मांस दे. प्राणो, ह्या गोष्टीचा मोशेला इतका त्रास झाला, मोशेला इतकं वाईट वाटलं. प्राणो, ज्या प्रकारे वचन 14 आम्हाला पाहायला मिळतं. वचन 14, मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही, ते मला फारच जड जात आहे. ओके, या ठिकाणी प्राणो आम्हाला पाहायला मिळतं की मोशे म्हणत आहे, मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही. कधी हे वाक्य तुमच्या तोंडातून आलं का प्राणो? तुम्ही म्हटलात का की हा भार आता मला सहन होत नाही? तुम्ही कधी प्रश्न केलाय परमेश्वराला? सो मोशेने केला प्राण. सो ह्या यांच्या जीवनात प्राणो, इतक्या मजबूत लोकांच्या जीवनामध्ये प्राणो असे प्रसंग आले तर आमच्याही जीवनात येणार. प्राणो, जर तुमच्या जीवनामध्ये असे प्रश्न निर्माण होत आहे किंवा तुम्ही असे प्रश्न परमेश्वराला बोलताय, तर प्राणो परमेश्वर त्या समय तुमच्यासाठी उपाय योजना करतो. प्राणो, सो या वचनामध्ये आम्ही बघतो की प्राणो मोशे परमेश्वराला म्हणत आहे, मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही, मला एकटीलाच हे सगळं करावं लागतंय. हालेलुया. लेकर, परिवार, कुटुंब, नातेवाईक, जॉब, काम, सगळ्या गोष्टी. कधी वाटले का असं की सगळा भार माझ्यावर आहे? सो प्रियानो, मोशे सुद्धा प्रियानो अशाच विचाराने इतका त्रस्त झाला की प्रियानो तो आम्ही बघतो की परमेश्वराला म्हणतो की प्रभू, हा भार मला आता सहन होत नाहीये, मी थकलोय प्रभू, मी तुटलोय या ठिकाणी,
माझ्या लेकरांचा भार मी वाहत आहे, कुटुंबाचा भार मी वाहत आहे, सगळ्या पैशांच्या गोष्टींचा भार मी वाहत आहे, आजारपणाचा भार मी वाहत आहे, नातेवाईकांचा भार मी वाहत आहे, सेवेचा भार मी वाहत आहे. ज्या प्रकारे प्रियानो मी बघतो की हा मोशे प्रियानो परमेश्वराला म्हणत आहे की लोकांचा भार सहन होत नाही, ते मला फार जड जात आहे. हालेलुया. सो तुमच्यावर पण असं कुठलं ओझं आहे का प्रियानो की ते ओझं खूपच जड झालेलं आहे, की ते ओझं घेऊन तुम्हाला चालताच येत नाहीये. तुम्ही म्हणत आहे की प्रभू मी या ओझ्याखाली दबले, प्रभू हे ओझं इतकं जड आहे की हे ओझं घेऊन मला चालता येत नाहीये. प्रभू मी थकले या ओझ्याने, प्रभू मी थकले, मी दबले ह्या ओझ्याने. प्रियानो मी बघतो की मोशे म्हणतो की प्रभू हे मला खूप जड जात आहे, जास्त मला त्रास होते, मी घेऊन चालण्याचा प्रयत्न करत आहे परंतु प्रभू मला खूप जड जाते, खूप मला त्रासदायक होत आहे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला. प्रियानो तो इतका थकला, इतका प्रियानो तो निराशित झाला, इतका अपयशी प्रियानो तो स्वतःला समजत आहे प्रियानो की त्याला वाटतं की मी ह्या लोकांसाठी काही करू शकत नाही, या लोकांसाठी मी इतकं मांस कुठून आणू, मी कसं ह्या लोकांचा पुरवठा करू. ज्या प्रकारे प्रियानो अशा प्रकारची परिस्थिती प्रियानो मोशेवर आली प्रियानो, त्यावेळेस प्रियानो मोशे म्हणत आहे की ते मला फारच जड झाले आहे, मला अशीच तू वागवणार असला तर माझ्यावर तुझी कृपा दृष्टी असल्यास मला एकदाचा मारून टाक. प्रियानो सगळे लोक रडत आहे, त्याच्याजवळ रडगाणं गात आहे आणि आम्ही बघतो की प्रियानो तो इतका निर्बल झालाय प्रियानो, आणि तो म्हणतो की प्रभू ह्या लोकांना वागून नेणं किंवा ह्या लोकांना घेऊन चालणं माझ्यासाठी आता खूप जास्त जड झाले. प्रभू हे जीवन जगणं माझ्यासाठी खूप जड झाले, हा त्रास माझ्या सहनशक्ती पलीकडे होत आहे. सो ज्या प्रकारे प्रियानो वचन आम्हाला सांगतं मत्तयाचा 11वा अध्याय वचन 28 आणि 30. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. हालेलुया. सो किती जणांना प्रियानो हा भार जड जात आहे, कुटुंबाचा असेल, कुठलाही असेल प्रियानो, कर्ज असेल, कोणतीही गोष्ट असेल प्रियानो, हे वचन तुमच्यासाठी आहे. ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईल. हालेलुया. तुम्हाला निघायचं ओझ्या खालून की नाही, हे ओझं खूप जड झाले है ना, खूप त्रास होते, खूप वेदना होत आहे या ओझ्याने. प्रियानो ह्या ओझा खालून सुटका देणारा फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. या व्यतिरिक्त कुठलाही उपाय नाही, कुठलाही ऑप्शन नाही. एखादी व्यक्ती मदत करेल थोड्या वेळ, परंतु प्रियानो तुमचा वधस्तंभ तुम्हाला घेऊन चालायचा आहे. हालेलुया. आणि हा वधस्तंभ घेऊन चालत असताना परमेश्वर तुमच्यासाठी, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी योजना करेल आणि एक पूर्ण कर तुमच्यासाठी देईल, जो काही क्षणाकरिता का होईना तुमचा वधस्तंभ घेऊन चालेल. हालेलुया. सो मी बघतो की प्रियानो पुढे चालून प्रियानो मी बघतो की ज्या प्रकारे प्रियानो मोशे परमेश्वराशी बोलला प्रियानो, आणि नंतर वचन 16 मध्ये आम्ही बघतो परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझ्या माहितीतले इस्रायल लोकांचे जे वडील व अंमलदार आहेत त्यांच्यातून 70 जण निवडून त्यांना दर्शन मंडपाशी घेऊन ये व तेथे त्यांनी तुझ्याबरोबर उभे राहावे. मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन आणि तुझ्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवील, तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील, मग तुला एकट्यालाच तो वाहावा लागणार नाही. हालेलुया. सो परमेश्वराने त्याच्यासाठी एक योजना केली प्रियानो. त्याने सांगितलं की प्रभू मी खूप थकलोय, मला हा भार वाहता येत नाही. सो प्रियानो प्रभूला सांगणं पण गरजेचं आहे की नाही. मोशेने सांगितलं का नाही प्रभूला. सो प्रियानो आमच्या समस्या आम्हाला प्रभूला सांगणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही प्रियानो तोपर्यंत प्रभू उपाययोजना करेल का.
हालेलुया. आमच्या विनंत्या, आमच्या प्रार्थना प्राणो प्रभूला कळवणं गरजेचं आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो ज्यावेळेस प्राणो ह्या सगळ्या गोष्टी मोशे परमेश्वराशी बोलला प्राणो, परमेश्वराने प्राणो त्याच्यासाठी उपाययोजना केली. परमेश्वराने सांगितलं की तुझ्या माहितीतले 70 जण जे कारभार करणारे असतील, जे समंजस असतील, जे परमेश्वराच्या भयात असतील, अशा लोकांना काय कर, तू निवड. 70 जणांना तू निवड आणि मी त्यांच्याशी बोलेल. आणि देवाचं वचन सांगतं, मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन आणि तुझ्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन, म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील. ही देवाची उपाय योजना होती मोशेसाठी प्राणो. मोशेला परमेश्वराने सांगितलं की मी तुझा जो भार आहे तो हा भार काय करत आहे, हलका करत आहे. हालेलुया. तू एकटाच भार वाहतोय ना, मग परमेश्वराने त्याच्यासाठी उपाय योजना केली. परमेश्वराने त्याचं जे ओझं आहे प्राणो ते हलकं करण्यासाठी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, परमेश्वराने त्याला सांगितलं की जे निवडक लोक आहेत, 70 लोक जे आहेत, त्यांना तू कुठे घेऊन ये, दर्शन मंडपात घेऊन ये. परमेश्वराच्या समक्ष तू त्यांना घेऊन ये. आणि ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की मोशेने त्या प्रकारे केलं. आणि मग वचन 17 मध्ये आम्ही बघतो, मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन आणि तुझ्यावर असणाऱ्या आत्म्यातून, तुझा जो आत्मा आहे भार वाहणारा आत्मा, त्या आत्म्यातून काही भाग मी घेऊन त्या व्यक्तीवर ठेवील आणि ते लोक तुला काय करतील, मदत करतील. परमेश्वराने त्याच्यासाठी उपाय योजना केली. हालेलुया. मोशेवरचा जो आत्मा आहे प्राणो तो काढून प्राणो इतर लोकांवर ठेवला आणि आम्ही बघतो की ते लोक संदेश देऊ लागले. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो वचन 25 मध्ये, त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या 70 वडिलांवर ठेविला. तेव्हा त्याच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले. हालेलुया. या वचनामध्ये आम्ही बघतो की त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्याने 70 वडिलांवर ठेवला. तेव्हा ते त्याच्यावर आत्मा येता संदेश सांगू लागले. हालेलुया. परमेश्वराने प्राणो त्याच्यासाठी मदत करणारे उभे केले प्राणो. कोणीही असो प्राणो, परमेश्वराच्या सेवकाईमध्ये प्राणो तो व्यक्ती एकटाच सगळा भार वाहू शकत नाही. परमेश्वर कोणाला तरी प्रेरणा करतो प्राणो, परमेश्वर कोणाला तरी उठवतो, परमेश्वर कोणाला तरी दाखवतो की ही व्यक्ती एकटीच भार वाहत आहे, या व्यक्तीला मदत केली पाहिजे. आणि अनेक आत्म्याला भरून परमेश्वर त्याच्या सेवकाला मदत करणारे लोक परमेश्वर उभे करतो प्राण. हे देवाचं काम आहे प्राण, हे काम कुठल्या व्यक्तीचं नाही प्राण. हालेलुया. परमेश्वर बघतो की प्राणो ज्याही वेळेस प्राणो एखादा सेवक प्राणो एकटाच काम करत असतो प्राणो, परमेश्वर प्राणो अनेकांच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची प्रेरणा करतो प्राणो की अनेक लोक येऊन प्राणो त्याला मदत करतात. हालेलुया. ही योजना परमेश्वराची होती की प्राणो परमेश्वराने मोशेला मदत करण्यासाठी 70 लोकांवर त्याचा आत्मा ठेवला आणि प्राणो तेही प्राणो ह्या लोकांचा भार वाहू लागले. आणखी प्राणो पुढे वचनामध्ये आम्ही बघतो की वचन 23 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, परमेश्वर ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो प्राणो 21 ते 23 वाचा. मग मोशे म्हणाला, त्या लोकांमध्ये मी आहे, त्यांचे पायदळ 6 लाख आहे आणि तू म्हणतोस की ते महिनाभर काय खात राहतील, एवढे मांस मी त्यांना देईल. त्यांना पुरे पडावे म्हणून गुरेढोरे शेरडे मेंढरे कापावीत काय, अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून समुद्रातील मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय. परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात तोडका पडला आहे. माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येत नाही काय, हे तू आता पाहशील. ओके. या ठिकाणी ज्या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की हे लोक प्राणो मांसासाठी मोशेकडे रडगाणं गात आहे आणि त्याच वेळेस प्राणो परमेश्वर त्यांना म्हणतो की परमेश्वराचा हात तोकडा पडला आहे काय, परमेश्वराचा हात इतका छोटा आहे का. बऱ्याचदा प्राणो आम्हाला प्राणो स्वतःला अपुरेपणा वाटतो प्राणो की ह्या गोष्टी आम्ही पुरू शकत नाही, ह्या गोष्टी आम्ही देऊ शकत नाही प्राणो. आम्हाला स्वतःचा हात अपुरा वाटतो, परंतु परमेश्वराचा हात अपुरा नाही. परमेश्वराचा हात इतका थोकडा नाही की तो
प्राणो पुरवठा करू शकणार नाही. सो प्राणो ज्या प्रकारे या वचनामध्ये प्राणो मला पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्राणो परमेश्वराने अनुग्रह केला प्राणो आणि परमेश्वराने प्राणो मोशेला सांगितलं, परमेश्वर मोशेला म्हणाला, परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे, माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तू आता पाहशील. आणि पुढे वचनामध्ये 31 वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, नंतर परमेश्वरापासून वाहिलेल्या वाऱ्याने समुद्रावरून लावे आणले. ते छावणीवर व छावणी भोवती इतके आले की छावणीच्या मागे पुढे एक दिवसाच्या मजलेपर्यंतच्या प्रदेशात त्यांचा सुमारे 2 हात उंचीचा थर जमा झाला. लोकांनी उठून तो सगळा दिवस, सगळी रात्र, दुसरा सगळा दिवस ते लावे गोळा केले. ज्यांना सर्वात कमी गोळा केले त्यांचे 10 होमर भरले आणि त्यांनी ते स्वतःसाठी छावणीच्या चारही बाजूस पसरून ठेविले. ते मांस त्यांच्या तोंडात पडते न पडते तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो की ह्या लोकांनी परमेश्वराकडे मांस मागितलं आणि परमेश्वराने प्रियानो त्यांना लावे पक्षी दिले. हालेलुया. ज्यांनी परमेश्वराविरुद्ध रडगाणं गायलं प्रियानो, परमेश्वराने त्यांना त्या गोष्टीचा पुरवठा केला, परंतु त्याचं शासन पण परमेश्वराने केलं. हालेलुया. कारण प्रियानो ह्या रडगाण्यासोबत ते कुरकुर पण करत होते. आम्हाला कशाला बाहेर आणलं, आम्ही मिस्रामध्ये बरे होतो, मिस्रामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला मिळत होत्या, या ठिकाणी आम्हाला काही मिळत नाही. सो प्रियानो मी देवाविरुद्ध जर एखाद्या गोष्टीची कमतरता आम्हाला पडते प्रियानो, तर आम्ही देवाच्या विरोधात किंवा देवाच्या लोकांच्या विरोधात कधीही कुरकुर करू नये. हालेलुया. सो ज्या प्रकारे प्रियानो मी बघतो की हा मोशे देखील प्रियानो हतबल झाला होता, परंतु प्रियानो परमेश्वराने त्याला सांगितलं की माझा हात तोकडा नाही, माझा हात छोटा नाही, मी सर्व काही पुरवण्यासाठी समर्थ देव आहे. हालेलुया. सो परमेश्वराने अशा प्रकारे प्रियानो मोशेला त्या निराशेतून बाहेर काढलं प्रियानो. हालेलुया. सो तुम्ही प्रियानो कुठल्या तरी ओझ्याखाली दबलेले आहात, निराश झालेला आहे प्रियानो, तुम्ही प्रभूला सांगा, ज्या प्रभूने मोशेसाठी उपाययोजना केली तो परमेश्वर तुमच्यासाठी उपाययोजना करेल. हालेलुया. सो प्रियानो बायबलमध्ये अनेक व्यक्ती आहे प्रियानो की ज्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आल्या प्रियानो. योना आहे, इर्मया आहे प्रियानो, दावीद राजा आहे. सो अनेक व्यक्ती प्रियानो बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की ते अशा एका टप्प्यावर आले प्रियानो की त्या टप्प्यावर ते खूप निराश झाले, खूप हताश झाले, परंतु प्रियानो परमेश्वराने पुन्हा त्यांना उभं केलं आणि पुन्हा देवाने त्याचं काम करून घेतलं. सो आणखीन एक व्यक्ती प्रियानो बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतो आणि तो व्यक्ती आहे प्रियानो एलिया, ज्याला काय म्हणतात, कुठला संदेश आहे तो, कुठला संदेश आहे, अग्नीचा, ज्याच्या शब्दाच्या द्वारे प्रियानो अग्नी पडला. तो संदेश साधारण आहे का प्रियानो? हालेलुया. सो ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो, पहिले राजे 19:4, पहिले राजे 19:4. तो स्वतः रानात एका दिवसाची मजल चालून जाऊन एका रातमाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर, मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. या ठिकाणी प्रियानो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो एलिया, हालेलुया, अग्नीचा संदेश प्रियानो, हा साधारण व्यक्ती नाही प्रियानो, ज्याच्या शब्दाच्या द्वारे प्रियानो परमेश्वराने स्वर्गातून अग्नी पाठवला प्रियानो, ज्याच्या शब्दाच्या द्वारे आम्ही बघतो की 50 नायक, हालेलुया, ह्यांवर अग्नी उतरला होता. सो आम्ही बघतो की एलियाने पण प्रियानो पुष्कळशी चमत्कार केले प्रियानो. सारफत नगरातल्या स्त्रीच्या घरामध्ये काय झालं, एक चमत्कार झाला. हालेलुया. हा इतका चमत्कार करणारा व्यक्ती आहे, देवाच्या आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे. तो इतका आत्म्याने भरलेला आहे की प्रियानो जो अलिशा आहे तो म्हणतो की त्याच्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.
त्याच्यामध्ये इतका सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये इतका अभिषेक आहे प्रियानो, इतके वरदान त्याच्याकडे आहे, आश्चर्यक्रम करण्याचे वरदान त्याच्याकडे आहे प्रियानो. आणि आम्ही बघतो की प्रियानो जिवंत करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असतानाही प्रियानो, ज्या प्रकारे प्रियानो वचनामध्ये आम्ही बघतो, पहिले राजे याचा 19वा अध्याय आणि वचन 4 मध्ये, तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर, मी आपल्या वाडवडिलाहून काही चांगला नाही. हालेलुया. काय म्हणत आहे एलिया? मी काही वाडवडिलाहून चांगला नाही, तो आता काय कर, माझा. हालेलुया. प्रभूला विनंती करत आहे की प्रभू तू काय कर, आता माझा अंत कर. मरणासाठी विनवणी करत आहे. आणि त्याच्या अगोदर प्राणो आम्ही बघतो की प्राणो एलियाच्या प्रार्थनेच्या द्वारे पर्जन्यवृष्टी झाली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट प्राणो बायबलमध्ये प्राणो मी बघतो की एलियाच्या संदर्भात प्राणो कर्मेल डोंगरावरची कसोटी, इतका मोठा विजय परमेश्वराच्या वतीने झाला प्राणो. आम्ही बघतो की ज्यावेळेस बालामध्ये आणि एलियामध्ये जी कसोटी झाली, बालाच्या संदेष्टामध्ये आणि एलिया संदेष्टामध्ये प्राणो जी कसोटी झाली, त्यामध्ये विजय कोण झालं? कोण विजय झालं? एलिया. हालेलुया. हा विजय एलियाचा नव्हता तर परमेश्वराचा विजय होता. परमेश्वराने प्राणो एलियाच्या द्वारे हा विजय घडून आणला होता. सो प्राणो आम्ही बघतो की प्राणो एलियाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. इतका विश्वासामध्ये भरभक्कम असणारा व्यक्ती प्राणो, इतका मोठा अग्नीचा संदेष्टा तो आहे, इतके मोठे अद्भुत आश्चर्यक्रम करणारा हा व्यक्ती आहे. इतका मोठी गोष्ट प्राणो मी बघतो की कर्मेल डोंगरावर घडली आणि परमेश्वराने प्राणो बालाच्या बाजूने प्राणो एलियाला इतका मोठा विजय दिला. आणि एलियाच्या द्वारे प्राणो ज्यावेळेस एलिया म्हणाला प्राणो मी बघतो की ज्या प्रकारे एलियाने प्राणो प्रार्थना केली आणि आम्ही बघतो की स्वर्गातून काय झाला? अग्नी उतरला. इतकं सामर्थ्य त्याच्या शब्दामध्ये आहे. स्वर्गातून आग आणण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. मग हा व्यक्ती साधारण व्यक्ती आहे का प्राणो? हालेलुया. हा कुठेतरी विश्वासात कमी पडलेला व्यक्ती आहे का? तरी पण प्राणो तो काय म्हणतोय? मला संपून टाक प्रभू. हालेलुया. इतका निराश झालाय, आत्ताच इतका मोठा विजय प्राप्त करून आलेला आहे. इतकं मोठी गोष्ट प्राणो परमेश्वराने त्याच्याद्वारे घडून आणलेली आहे. बालाची संदेष्टी जी आहे त्या बालाच्या संदेष्टाचा त्याने नाश केलेला आहे. परमेश्वराचं सामर्थ्य त्याने इस्रायल लोकांना दाखवलेलं आहे. ज्यावेळेस वेदीवर अग्नी उतरला प्राणो, सर्व लोकांनी नमन केलं आणि एलियाचा देव तो जिवंत देव असे लोक म्हटले प्राणो. इतकं मोठं कार्य प्राणो मी बघतो की एलियाने केलं. आणि प्राणो इतका मोठा विजय झाल्यानंतर प्राणो मी बघतो की हा एलिया एक हताश, एक निर्बल झालेला व्यक्ती प्राणो एका झाडाखाली प्राणो बसलेला, निराश होऊन भीतीने प्राणो एका झाडाखाली बसलेला आम्हाला पाहायला मिळतं प्राणो. हालेलुया. सो परमेश्वर पण प्राणो आपल्याद्वारे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो प्राणो. परंतु एक वेळ असा येतो प्राणो, एक वेळ प्राणो एकटेपणाचा, सगळ्यापासून दूर राहणारा वेळ आमच्या जीवनात येतो. एक वेळ प्राणो निराश झालेला वेळ आमच्या जीवनामध्ये येतो प्राणो. आम्ही बघतो की प्राणो एलिया संदेष्टा जो प्राणो इस्रायल लोकांसमोर, आहाबासमोर आणि बालाच्या लोकापुढे उभा राहणारा आणि परमेश्वराचं सामर्थ्य ठोठावून सांगणारा, परमेश्वराचं देवत्व प्रगट करणारा हा एलिया प्राणो या का ठिकाणी प्राणो आम्ही बघतो की प्राणो तो हातपाय जोडून एका ठिकाणी भीतीने प्राणो निराश होऊन बसलेला आम्हाला पाहायला मिळतो प्राणो. भुकेजलेला आहे, तहानलेला तो आहे प्राणो. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस हा त्या ठिकाणी बसलेला आहे प्राणो, त्याने विचार केला असेल की परमेश्वराने इतक्या गोष्टी माझ्याकडून केल्या, परंतु आता इजबेल जी आहे या इजबेलने मला मारण्याची धमकी दिलेली आहे. इजबेलने मला मारण्यासाठी लोक पाठवलेले आहे. आणि या जीवाच्या भीतीने प्राणो आम्ही बघतो की तो निराश झालेला आहे, तो घाबरलेला आहे प्राणो.
तो हताश झालेला आहे, तो सगळं काही विसरून गेला की परमेश्वराने किती मोठं कार्य त्याच्याद्वारे केलं, आणि या ठिकाणी प्राणो तो निराशेमध्ये सापडलेला आहे. आमच्याही जीवनात प्राणो एलियासारखा प्रसंग येतो प्राणो, की ज्यावेळेस प्राणो मी पूर्णपणे हताश होतो प्राणो, आम्ही विसरून जातो की देवाने मला कशा प्रकारे सोडवलेलं आहे. सो प्राणो मी बघतो की त्या अगोदरच प्राणो ज्यावेळेस अहज्या राजाने प्राणो ते 50 नायक ज्यावेळेस त्याला पकडण्यासाठी पाठवले होते प्राणो, एलिया फक्त म्हटला की मी जर देवाचा माणूस असेल तर स्वर्गातून अग्नी येऊ, आणि तसं झालं. अग्नी पडला प्राणो, आणि प्राणो मी बघतो की त्याच्याद्वारे ते नायक जे आहे ते भस्म झाले. कुठेतरी एलियाला ह्या गोष्टीचा विसर पडला होता का? ज्या देवाने त्या नायकांपासून माझा बचाव केला, तो देव इजबेलीपासून माझा बचाव करेल, हा विसर त्याला पडला होता का? कुठेतरी तो विसरून गेला होता की देवामध्ये इतकं सामर्थ्य आहे. सो बऱ्याचदा प्राण्यो कधी कधी ज्यावेळेस आम्ही निराश होतो प्राण्यो, त्यावेळेस आम्ही बऱ्याचदा देवाच्या सामर्थ्याला विसरून जातो, देवाने केलेल्या अद्भुत गोष्टी विसरून जातो, देवाने कुठल्या प्रसंगामध्ये, कुठल्या जीव घेण्या प्रसंगामध्ये, आजारामध्ये, अपघातातून देवाने मला कसं सोडवलं, ह्या गोष्टी आम्ही पूर्णपणे विसरून जातो प्राण्यो. त्या गोष्टीचा आम्हाला विसर पडतो. जसं प्राण्यो एलियाला ह्या गोष्टीचा विसर पडला की देवाने माझ्यामध्ये सामर्थ्य दिलेलं आहे, ज्या देवाने प्राण्यो मला त्या नायकांपासून सोडवलं, तोच देव मला इजबेलीपासून सोडवेल, हा विश्वास कुठंतरी कमी झालेला मी दिसतो. आमच्याही जीवनामध्ये असंच होतं प्राण्यो. प्रभू खूप मोठ्या गोष्टी करतो प्राण्यो, परंतु ज्यावेळेस आमच्या जीवनात निराशा येते प्राण्यो, ज्यावेळेस प्राण्यो आमच्या जीवनामध्ये खिन्नता येते प्राण्यो, त्यावेळेस आम्ही ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो की परमेश्वराने माझ्यासाठी काय केलंय. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्राण्यो तो या प्रकारे निराश तो झालेला आहे प्राण्यो, आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, तो स्वतः रानात एक दिवसाची मजल चालून जाऊन एका रतामाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर. प्रभू आता बस झालं, पुरे कर देवा. मी खूप पळतोय, मी खूप धावतोय, मी घाबरलोय इजबेलीला, मी सगळ्या गोष्टीपासून पळतोय, मी भाकरीपासून वंचित राहतोय. हालेलुया. मी पाण्यापासून वंचित राहतोय प्रभू. ह्या सगळ्या गोष्टीचा त्याने विचार केला असेल, आणि तो परमेश्वराला म्हणते की आता तू माझा काय कर, अंत कर. हालेलुया. आणि त्याच वेळेस प्राण्यो मी बघतो की ज्या प्रकारे वचन 5 मध्ये आम्ही बघतो की तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला, तेव्हा एक देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. सो प्राण्यो मी बघतो की तो उपाशी आहे, तो तहानलेला आहे, कारण तो रानात त्याने वाटचाल केलेली आहे, पळून तो आलेला आहे, घाबरून तो आलेला आहे. आणि प्राण्यो तो घाबरून प्राण्यो मी बघतो की एका झाडाखाली दमून तो झोपलेला आहे. हालेलुया. कोणाला माहीत नाही की तो उपाशी आहे, तहानलेला आहे, परंतु प्राण्यो देवाला ठाऊक होतं की एलियाला भूक लागलेली आहे, एलियाला पाणी हवं आहे. आणि म्हणून त्याच समय प्राण्यो मी बघतो वचन आम्हाला सांगतं की तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला, तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा. सो प्राण्यो कोणालाही माहित नाही की कुठली गरज तुमची आहे, परंतु तुमच्या देवाला तुमच्याबद्दल सर्व काही ठाऊक आहे, आणि म्हणून देव तुमच्यासाठी उपाय योजना करत असतो. ज्यावेळेस प्राण्यो मी बघतो की एलिया त्या झाडाखाली झोपी गेला, निराश झाला असेल, रडला असेल, आणि त्या ठिकाणी तो झोपी गेला, त्यावेळेस प्राण्यो परमेश्वराने त्याच्या दूताला आज्ञा केली की एलियाकडे जा, एलिया उपाशी झोपला आहे, एली तहानलेला आहे, तू त्याच्याकडे पाणी घेऊन जा, तू त्याच्यासाठी भाकर घेऊन जा. सो प्राण्यो तुम्ही ज्याही अवस्थेत असता प्राण्यो, परमेश्वराला तुमची प्रत्येक अवस्था ठाऊक आहे. तुम्ही भुकेलेले आहात, प्रभूला ठाऊक आहे. तुम्ही तहानलेले आहात, प्रभूला ठाऊक आहे. तुम्ही निराश आहात, प्रभूला ठाऊक आहे. आणि म्हणून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी परमेश्वर त्याच्या दूताला आज्ञा करतो की तू माझ्या लेकराकडे जा, आणि ज्या गोष्टी त्याला हव्या आहेत त्याचा पुरवठा तू कर. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की प्राण्यो तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ, हे खा.
त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. ते खाऊन पिऊन तो पुन्हा झोपी गेला. आणि प्राणो मी बघतो की पुढे चालून प्राणो जो अभिषेक प्राणो हजायला करायचा होता त्या सगळ्या गोष्टी प्राणो मी बघतो की एलियाच्या माध्यमातून त्या पूर्ण झाल्या. हालेलुया. सो परमेश्वर प्रत्येक गोष्ट जाणतो प्राणो. त्या प्रभूला तुमच्या प्रत्येक अवस्था माहीत आहे. हालेलुया. तुम्ही किती व्याकुळ होताय, तुम्ही किती निराश आहात, किती भुकेले आहात, किती तहानेले आहात, तुम्हाला काय हवंय, तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात हे सुद्धा प्रभूला माहीत आहे. तुम्ही झोपलेले आहात हे सुद्धा प्रभूला माहीत आहे. प्रभूने देवदूताला सांगितलं असेल की त्याला उठव, त्याला देवदूताला सांगितलं असेल की जा तू त्याला स्पर्श करून उठव, कारण तो कदाचित प्राणवर रडत रडत ही झोपला असेल, निराश होऊन पण तो झोपला असेल. हालेलुया. प्राणो ज्या वेळेस तुमच्याही जीवनात अशा प्रकारचा प्रसंग येईल, अशा प्रकारची निराशा येईल, तो प्रभू त्याच्या दूताला पाठवून तुम्हाला सहायता करेल. आणखीन एक व्यक्ती आहे प्राणो, इयोब. हालेलुया. ओके, शॉर्टकट आम्ही बघूया. इयोब याचा 7वा अध्याय, इयोब 10:1. माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे. मी आपले गाऱ्हाणे एकसारखे चालू ठेवीन. माझ्या जीवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन. ओके, या वचनामध्ये प्राणो आम्हाला पाहायला मिळतं की प्राणो जसं प्राणो प्रसंग किंवा जशी निराशा मोशेच्या जीवनात आली, जशी निराशा एलियाच्या जीवनात आली प्राणो, आम्ही बघतो की अशीच अवस्था प्राणो मी बघतो की इयोबाच्या जीवनात पण आम्हाला पाहायला मिळते प्राणो. इयोब हा अत्यंत धार्मिक सात्विक व्यक्ती आहे. मोशे पण धार्मिक होता, एलिया पण धार्मिक होता, इयोब पण धार्मिक आहे. हालेलुया. ह्या धार्मिक लोकांच्या जीवनात जर असे प्रसंग आले तर आमच्या जीवनात येणार नाही का? हालेलुया. ह्या चांगल्या व्यक्तींच्या जीवनात असे प्रसंग आले तर आमच्याही जीवनात येणार. देवाचं वचन सांगतं या जगात तुम्हाला क्लेश होतील, परंतु तुम्ही धीर धरा, या जगाला मी जिंकला आहे. हालेलुया. त्रास होणार, परंतु या त्रासातून सोडवण्यासाठी आमचा परमेश्वर आमच्या सोबत आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो की माझ्या जीवा तर परमेश्वरावर आशा धर, देवाची आशा धर. सो मी बघतो की प्राणो इयोब जो प्रभूला भिवून वागणार आहे. आणि प्राणो या वचनामध्ये तो म्हणत आहे प्राणो की माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे. मी आपले घराणे एकसारखे चालू ठेवीन. माझ्या जीवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन. सो इयोबाच्या जीवनाबद्दल आम्ही बऱ्याचदा ऐकलं प्राणो की इयोबाच्या जीवनामध्ये प्राणो किती भयंकर अशा घटना घडल्या. त्याने त्याचा परिवार गमावला, इतकं मोठं दुःख कोसळलं, त्याने त्याची संपत्ती गमावली, त्याचसोबत प्राणो त्याने त्याचं आरोग्यही गमावलं. हालेलुया. अंगावर त्याच्या मोठे मोठे गळवे आले प्राण. एक आलिशान जीवन जगणारा व्यक्ती, सर्वात श्रीमंत व्यक्ती प्राणो, एका अशा टप्प्यावर येऊन बसला प्राणो की त्याने हातात खापरी घेतली आणि त्या खापरीने प्राणो तो खाजवायचा. एक धार्मिक व्यक्ती, सात्विक व्यक्ती, प्रभूला भिवून वागणारा व्यक्ती. हालेलुया. तरी देखील प्राणो त्याच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले, असे दुःख जर आले प्राणो, तर हे वचन प्राणो ह्या गोष्टी आम्हाला दाखवून देतात. जर देवाच्या लोकांच्या जीवनात ह्या गोष्टी आल्या तर त्या गोष्टी आमच्याही जीवनात येतील. हालेलुया. इतरांच्याही येतील, आमच्याही येतील. फरक इतकाच आहे की देव या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढेल. हालेलुया. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की इयोबाने प्राणो आपलं सर्वस्व गमवलंय, जे आपलं आरोग्य होतं ते गमवलंय प्राणो. त्यासोबत प्राणो जे त्याची जवळची व्यक्ती, त्याची पत्नी, ती सुद्धा त्याला सोडून गेली. एकटाच इयोब आहे प्राणो. मित्र येऊन वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे, वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहे. आणि अशा वेळेस प्राणो मी बघतो की प्राणो
एक टप्प्यावर तो आला. या सगळ्या गोष्टी प्राणो, हे दुःख सहन करून करून प्राणो तो इतका म्हणजे थकून गेला, इतका निराश तो झालाय की तो परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा, मला माझ्या जीविताचा कंटाळा आला. जीविताचं म्हणजे माझ्या जीवनाचा मला कंटाळा आलाय. हालेलुया. आलाय हा शब्द कधी जीवनात? मला माझ्या जीवनाचा कंटाळा आला आहे की नाही? आलाय. बऱ्याच जणांना आलेला आहे. बऱ्याच जण हा शब्द बोललेले आहे प्राणो, आणि त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी देवाने कदाचित हे वचन दिलं असेल. हालेलुया. सो ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्राणो, हा जो इयोब आहे प्राणो, तो इयोब परमेश्वराला म्हणत आहे की माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे. मी आपले घराने एकसारखे चालू ठेवीन. माझ्या जीवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन. हालेलुया. तो प्रभूला म्हणतो की प्रभू, मला जगण्याचा कंटाळा आलेला आहे, कारण मी इतकं दुःख बघितलं. माझे लेकरं माझ्यापासून दुरावले गेले, माझी संपत्ती दुरावली गेली, माझे प्रिय लोक माझ्यापासून दुरावले गेले, माझी जी आरोग्य होतं ते पण मी गमावले. माझ्याजवळ कोणी उभं राहत नाही, माझ्याला कोणी बोलत नाही, सगळे माझी चेष्टा करत आहे. मी धुळीत बसलेलो आहे, मी एकटा पडलेलो आहे, खापरी घेऊन मी खाजवत बसलेले. इतक्या दयनीय अवस्थेमध्ये मी आहे. आणि अशा वेळेस प्राणो मी बघतो की तो इतका निराश झालेला आहे की तो परमेश्वराला म्हणतो की तू ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो, इयोब याचा 7वा अध्याय वचन 15 आणि 16. म्हणून माझा गळा दाबून मला मारले तरी माझ्या जीवास पुरवेल. माझ्या अस्थिर पंजापेक्षा मला मरण पुरवेल. मला आपल्या जीवाचा वीट आला आहे. सर्व काळ जगणे मला नको. माझे नाव सोडून दे, कारण माझे दिवस शाश्वत आहेत. मानवतो काय की तू त्याला थोर मानावे, आपले चित्त त्याचवर ठेवावे. ओके. सो प्राणो मी बघतो की त्याच्या परिस्थितीबद्दल प्राणो तो शोक करत आहे. प्राणो तो अंतिम निर्णयावर येऊन ठेपला की प्रभू तू आता मला संपून टाक, मला तू मारून टाक. आणि प्राणो त्यासाठी प्राणो तो कोणतं मरण निवडत आहे माहिती? गुदमरून मरायचं. कारण या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो प्राणो, इयोब परमेश्वराला म्हणत आहे. कारण प्राणो या वचनाचं टायटल आम्ही बघतो की इयोब परमेश्वराशी वाद घालतो. म्हणून माझा गळा दाबून मला मारले तरी माझ्या जीवास पुरवेल. बघा प्राणो, तो किती त्याच्या दुःख जे आहे, त्याच्या दुःखाच्या ज्या तीव्र भावना आहे प्राणो, या शब्दातून प्राणो आम्हाला कळतात की इयोब परमेश्वराला म्हणत आहे की मला जर गळा दाबून मारलं तरी मला पुरवेल. मी गुदमरून मेलो तरी चालेल, कारण इतकी भयानक माझी घुटमट होत आहे. इतकं प्रभू मी निराश झालेलो आहे, इतकी घुटमट माझी होत आहे, इतकं तळमळत आहे, इतकं व्याकुळ मी होत आहे की असं मला वाटतं की मी गुदमरून मरून जावं. सो ज्या प्रकारे प्राणो या वचनामध्ये इयोब म्हणतो, म्हणून माझा गळा दाबून मला मारिले तरी माझ्या जीवास पुरवेल. माझ्या या अस्थि पंजरापेक्षा मला मरण पुरवेल. मला आपल्या जीवाचा वीट आला आहे. सर्व काळ जगणे मला नकोय. माझे नाव सोडून दे, कारण माझे दिवस शाश्वत आहे. तो परमेश्वराला म्हणत असेल की प्रभू, या दैन्य अवस्थेपेक्षा मला मरण्याला पुरवल. तुम्हाला मारून टाकलेलं पुरवलं. माझं तर फक्त आता काय राहिलेले, हाडं राहिलेले आहे. आणि असं जगण्यापेक्षा मला तू मारून टाक. माझा गळा दाबून तुम्हाला मारून टाक प्रभू. मला हे जीवन नकोय, कारण मी इतका दुःखाच्या गोष्टी बघितल्या प्रभू. आणि आता मला जगण्याची आशा राहिलेली नाही, कारण मी सगळं काही गमावलेलं आहे. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये प्राणो तो म्हणतो की मला आपल्या जीवाचा वीट आला आहे. सर्व काळ जगणे मला नको. माझे नाव सोडून दे. तर परमेश्वराला म्हणत असेल की प्रभू, तुम्हाला का जिवंत ठेवलंस? इतक्या वेदना पाहण्यासाठी तुम्हाला जिवंत ठेवलंस का? प्रभू, तू माझं नाव सोडून दे. माझ्यावर का लक्ष लावतोस? तुम्हाला का जिवंत ठेवतोस? मी तर माझं सगळं गमावलंय. बऱ्याचदा आमच्याही जीवनामध्ये अशाच गोष्टी प्राणो आम्ही प्रभूशी बोलत असतो की प्रभू, ह्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी मला सहन होत नाही. प्रभू, मला मरण आलेलं परवडलं, कारण इतक्या यातना, इतक्या वेदना मला होत आहे. परंतु प्राणो मी बघतो की या इयोबाची जितकं नुकसान झालं प्राणो, तितकं परमेश्वराने दुप्पट भरपाई त्याला करून दिली प्राणो.
सो तुमच्याही जीवनात अशा गोष्टी येतील प्रियांनो, परंतु परमेश्वर तुमची प्रत्येक नुकसान भरपाई करून देईल. जितका तुम्हाला त्रास झालेला आहे, जितक्या वेदना तुम्हाला झालेल्या आहे प्रियांनो, तितके दुप्पट आशीर्वाद परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवले आहे. म्हणून कधीच निराश होऊ नका प्रियांनो. जरी तुमच्या जीवनात खिन्नता येते प्रियांनो, तरी त्या प्रभूला प्रियांनो सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा प्रियांनो. ह्या लोकांनी प्रियांनो मी बघतो की शेवटच्या टप्प्यामधली प्रत्येक गोष्ट प्रियांनो मरणासंबंधी का होईना, पण त्या गोष्टीला मध्ये प्रियांनो देवाला इन्व्हॉल्व केलं प्रियांनो. बरेच जण प्रियांनो आम्ही बघतो की अशा प्रकारचा विचार करतात, परंतु ते देवाला कधीच इन्व्हॉल्व करत नाही किंवा मध्येच घेत नाही, आणि म्हणून प्रियांनो ते संपून जातात. परंतु प्रियांनो अशा प्रसंगामध्ये जे देवालाही प्रियांनो शेवटच्या टप्प्यापर्यंत जे देवाला धरून राहतात, परमेश्वर त्यांना पुनर्संचित करतो. परमेश्वर पुन्हा नव्याने त्यांना उभारतो प्रियांनो. कारण आम्हाला देवामध्ये आशा आहे प्रियांनो. आमची आशा पूर्ती करणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रियांनो असे प्रसंग तुमच्या जीवनात येतील प्रियांनो. मोशेच्या जीवनात आले प्रियांनो, एलियाच्या जीवनात आले प्रियांनो, योबाच्या जीवनातही आले प्रियांनो. आम्ही बघतो की जो योना आहे, योना पण अशा प्रकारे बोलतो प्रियांनो. सो देवाच्या लोकांच्या जीवनात, संदिष्टांच्या जीवनात, अभिषिक्तांच्या जीवनात ह्या सगळ्या गोष्टी आल्या प्रियांनो. तर त्या आमच्याही जीवनात येतील. आम्हीही खिन्न होऊ, निराश होऊ प्रियांनो, परंतु अशा वेळेस प्रियांनो आम्हाला फक्त देवाची आशा धरायची आहे, देवावर भरवसा करायचा आहे. कारण ज्या देवाने मोशेसाठी उपाययोजना केली, ज्या देवाने एलियासाठी उपाययोजना केली, ज्या देवाने योबासाठी उपाययोजना केली, तो देव तुमच्यासाठी उपाययोजना करेल. हालेलुया. म्हणून ज्याही वेळेस तुम्ही खिन्न होताय प्रियांनो, या स्तोत्रकर्त्यासारखं तुमच्या जीवाला म्हणा, देवाची आशा धर, देवाची आशा धर. आम्ही सर्वजण म्हणूया, देवाची आशा धर, देवाची आशा धर, देवाची आशा धर. हालेलुया. प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन.